सो सर आता तुमचा जो PSI चा मेनचा प्रवास आहे तो सांगा आम्हाला. ज्यावेळेस मी ऑक्टोबर 2022 साली नाशिकला शिफ्ट झालो, तर मग मी मेसचा अभ्यास चालू केला. त्यावेळेस आम्हाला लॉ होते, जो आता 2023 ला नव्हते. त्यावेळेस आम्हाला लॉ होते, IPC CRPC जे असतं आपल्याला, त्यावेळेस अभ्यासक्रमामध्ये लॉ होते. आता 23 पासून लॉ काढून टाकले, आता वगळ्यात आले. तर मग तेव्हाही मी मेन्सचा अभ्यास चालू केला. डिसेंबर मध्ये मेन्स होती, परंतु राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार दिले, त्याच्यामुळं जो तो ज्याच्या त्याच्या अधिकारासाठी लढत असतो, त्याच्यामुळं ती आमची मॅटमध्ये केस गेली. आणि आमची जी मेन्स जी एक्झाम झाली ती 1 वर्षानंतर झाली. ऑक्टोबर 2023 रोजी आमची जी PSI 2022 मेन्स झाली. ओके. तब्बल 1 वर्ष आम्हाला तिथं मेन्ससाठी, मग 1 वर्ष आम्ही म्हणजे मेन्सचा अभ्यास करत होतो आणि तिथं आमचा 1 वर्ष लागला आम्हाला मेन्सला. ऑक्टोबर 2023 रोजी मेन्स दिली. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस नंतर मेन्सचं ज्यावेळेस मार्क्स चेक केले, आम्हाला कार्बन कॉपी दिली जाते MPSC कडून, तर मग तिथं मार्क्स चेक केले तर मार्क्स चांगले होते, मागील कट ऑफ पेक्षा नक्कीच चांगले मार्क होते मला. तर मग मी दुसऱ्या दिवसापासूनच ग्राउंडची तयारी सुरू केली. ओके. मागच्या कट ऑफ पेक्षा मला मार्क्स चांगले होते, त्याच्यामुळे मला माहित होतं म्हणजे आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. तर मग मी दुसऱ्या दिवसापासूनच ग्राउंडची तयारी चालू केली. 4-6 महिने